मालवणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात जी काही घटना घडली यानंतर आता महाविकास आघाडी आक्रमक झालेली आहे। 1 सप्टेंबरला महायुतीच्या विरोधात जोडे मारो आंदोलन त्यांनी पुकारले। आपल्यासोबत संजय शिरसाटे आपण याच्याशी बातचीत करणार आहोत। शिरसाट साहेब, ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे आक्रमक भूमिका घेत आहेत, शरद पवारही आज महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेला होते, नाना पटोले होते, या तिघांनी मिळून सरकारला घेरण्याचा चंग बांधलाय का, काय म्हणावं? मालवणमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा पडला ही जी काही दुर्दैवी घटना झालेली, या प्रत्येक माणसाला, महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला याचं दुःख आहे। एक लक्षात घ्या, पुतळा कोणत्याही महापुरुषांचा बसवताना कुणाच्याही मनात नसतं की अशी दुर्दैवी घटना घडली, पण जी घडली ना तर त्याचं कारण काय हे शोधले पाहिजे। आता प्रत्येक गोष्टीतला जर तुम्ही राजकारण करत असाल तर हे योग्य नाही। बसवला कोणी पुतळा, हा सर्वांच्या संमतीने आपण बसवला होता। कॉन्ट्रॅक्टरनी काय केलं, एखादा ब्रिज पडला किंवा एखादा महापुरुषाचा पुतळा पडला, त्याचा परिणाम काय होतात हे महाराष्ट्र जाणून आहे। म्हणून मुख्यमंत्र्यांनी असेल, उपमुख्यमंत्र्यांनी असेल, यावर अत्यंत आक्रमक अशी भूमिका घेतलेली आहे। परंतु ह्या महाविकास आघाडीला दरवेळेला काहीतरी कारण, निमित्त पाहिजे। फक्त लाडकी बहीण योजना काढली, त्याला विरोध करायचा कार्यक्रम केला सुरू। आता त्यांनी बदलापूरची घटना झाली, त्याचं राजकारण करायला सुरुवात केलं। महाराजांचा पुतळा पडला, काय आम्हाला सुख म्हणजे आनंद वाटतोय का याचा? आम्हालाही दुःख आहे त्याचं, परंतु याच्यावर तुम्ही राजकारण करता। म्हणजे राजकारणाला इश्यू कोणता मिळेल, कारण कोणतं मिळेल, याच्यावर यांचा हा सगळा खेळ चालला आहे आणि खेळ महाराष्ट्र उघड्या डोळ्याने पाहतोय। कृपया अशा या घटनेमध्ये हे राज्य शिवाजी महाराजांच्या नावाने चालतं आहे आणि अशा वेळेला तुम्ही जे काही राजकारण करता त्यामध्ये इतरांना, सर्वसामान्य माणसाला त्राससुद्धा होतो आहे। आज मी पाहिलं तिथं काही घटना जी पाहिल्या आहेत, त्या पुतळ्याच्या आसपासाला कोणतरी दगड मारतंय, कोणतरी चप्पल फेकतंय, कोणतं काय करतंय, हे विटंबना नाही का? मग असे प्रकार जेव्हा घडतात त्या टायमाला इतरांच्या भावना दुखावल्या जातात। म्हणून मला त्यांनाही सांगावंसं वाटतं, तुम्ही याच्यात राजकारण करू नका। आपण सगळेजण मिळून, सगळेजण महाराजांचा आदर करणारे आपण आहोत। म्हणून हे घटनेला गांभीर्याने घेऊन पुन्हा ज्यांच्यामुळे जरी घटना घडली त्यांच्यावर कारवाई तर केलीच पाहिजे, नक्की होणार पण आहे ती, परंतु याचं राजकारण करू नये। महायुती सरकार जे आहे ते भ्रष्टाचाराचा कळस आहे अशी टीका उद्धव ठाकरे करतात आणि त्यासोबत असंही म्हणतायत की आता पुन्हा टेंडर काढला जाईल, पुन्हा पुतळा मोठा आणखी उभारला जाईल आणि यातही भ्रष्टाचार होईल। अहो, यांना टेंडर काय सवय यांना होती, ते टेंडर तर आम्ही बंद केलेत। हे मुंबई महानगरपालिकेचे हे टेंडरबाज जे आहेत ना, यांना टेंडरशिवाय दुसरं काही दिसत नाही। महाराजांचा पुतळा पडला याच्यात दुःख असण्यापेक्षा त्याचं डबल टेंडर होईल आणि त्याच्यात कुणाला मिळेल यांच्याकडेच लक्ष आहे। म्हणून हे बेछूट जे आरोप करतात ना, यांना वाटतं की हे सगळं गोष्ट भ्रष्टाचाराशी निगडीत आहे। नाही, पण यामध्ये शरद पवार यांनी पण टीका केली आहे की सरकारला भ्रष्टाचार कशात करावा कशात करू नये याचं देखील आता तारतम्य उरलं नाही। म्हणजे पुतळा पाडायचं काम आम्ही केलंय का? काय बोलताय तुम्ही? अहो, ज्या शिवाजी महाराजांच्या नावाने राज्य चालतं त्याचा पुतळा पाडायचं काम आम्ही, हे पाप आम्ही करणार आहोत। घटनेला गांभीर्याने घ्याल का नाही तुम्ही कधी? का सर्व ह्याला राजकारण जोडणार आहोत? कधी त्या शिवाजी महाराजांना हार टाकायला हे लोक गेलेले नाही आहेत। मालवणमधल्या पुतळ्यावर कधी हार टाकला यांनी का? तर म्हणे ते मोदींनी उद्घाटन केलं म्हणून आपण शिवाजी महाराजांना हार नाही टाकायचा, ही यांची नीतिमत्ता आहे। आम्ही यांच्याकडून काय अपेक्षा करता? म्हणून अशा ह्या गोष्टीमध्ये कधी कोणी असं भ्रष्टाचार वगैरे हे बाकी प्रकरण बाजूला, आज या 2.5 वर्षामध्ये अनेक ठिकाणी महापुरुषांचे पुतळे उभं करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे। अनेक ठिकाणी महापुरुषांच्या नावाने राजकारण कोण करत आहे राज्यात? राजकारण करण्यापेक्षा त्यांचा आदर्श घ्यायला शिका। तुम्हाला हे पुतळे उभे करून त्यांचं बद्दलचं राजकारण करू नका, तर त्यांचा आदर्श घ्यायला शिका। हे आदर्शहीन असलेली लोक आता त्यांच्या नावाने राजकारण करायचा डाव त्यांनी केलेला आहे आणि हे सक्सेस होणार नाहीत। नक्कीच एक राजकीय प्रश्न आहे। महाविकास आघाडीचा अंतर्गत सर्वे आला आहे, यामध्ये काँग्रेसला सगळ्यात जास्त म्हणजे 80 जागा दाखवल्या जात आहेत, पवार गटाला 55 ते 60 आणि ठाकरे गटाला 32 ते 35 जागा, तर शिंदेंना 33, दादांना 18 आणि भाजपला 55 जागा दाखवल्या जातात। या सर्वेकडे नेमकं कसं पाहता? सर्वे असतात, सर्वेला आता गांभीर्याने घ्यायची गरज नाही। एक सर्वे असाही बनतो की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे होणार आहेत, मग त्याच्यावर टीका होते। आता हा जो सर्वे आला आहे, महाविकास आघाडीमध्ये आनंदाचं वातावरण तयार होऊन जाईल। आता नाही म्हणणार ते सर्वे चुकीचा आहे, म्हणून सर्वे हे कालानुसार बदलत असतात। आजचा सर्वे हा उद्याचा असेल असं नाही। म्हणून निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यामध्ये जे 4-5 दिवसामध्ये लोकांचं जे काही मत परिवर्तन होतं
त्याच्यावर खऱ्या अर्थाने रिझल्ट येतं आणि हा रिझल्ट हा आमच्या बाजूने असणार आहे. महायुतीची सत्ताही येणार आहे. नक्कीच. बदलापूरची जी घटना घडली यानंतर जे शाळेचे कर्मचारी होते ते फरार झालेले आहेत. ज्यांनी पुतळा बनवला छत्रपती शिवाजी महाराजांचा ते आपटे देखील आता फरार झालेले आहेत. गुन्हे दाखल झालेत पण आरोपी फरार आहेत. पोलीस पाठीशी घालते असा आरोप करतात विरोधक. कोणताही आरोपी असले ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले तो कुठेही जरी पळायचा प्रयत्न केला त्याला जेलमध्ये जावं लागेल. आणि हे किती जरी प्रयत्न केला, काही लोक असतात आरोपी असतात, अँटिसिपेटरी बिल घ्यायचा प्रयत्न करतात, पळायचा प्रयत्न करतात आणि हे आपण पाहतो अनेक ठिकाणी अनेक घटनांमध्ये होतं. परंतु तरी आरोपी हा अटक होईल, त्याच्यावर कायदेशीर कारवाई केल्याच जाईल. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन खंडुराजचं गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.